नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। नागपुरात श्याम मानव यांच्या सभेत गोंधळ, बॅनर फाडत जोरदार घोषणाबाजी, भारतीय युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक। नागपूरमध्ये सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांच्या आयोजित कार्यक्रमात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे। नागपुरात श्याम मानव यांचा संविधान बचाव आणि महाराष्ट्र बचाव या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। कार्यक्रम सुरू असताना एकाने प्रश्न विचारला, त्यानंतर गोंधळ झाला। यावेळी काही जण व्यासपीठावर आले आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तसंच गोंधळ घालण्यात आला। श्याम मानव यांचं संविधान बचाव आणि महाराष्ट्र बचाव या विषयावर व्याख्यान सुरू होण्याआधी इतर वक्तव्यांची भाषणं सुरू होतं। यावेळी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना प्रश्न विचारला आणि त्यानंतर कार्यक्रमात गोंधळ उडाल्याची माहिती आहे। श्याम मानव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती, त्यामुळे भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याची चर्चा आहे। या घटनेवर श्याम मानव यांनी प्रतिक्रिया दिली। ज्या नागपूरमध्ये वेगवेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र राहतात, जाहीरपणे एका कार्यक्रमात येऊन वेगवेगळे मतं मांडतात, त्या नागपुरातूनच हे संविधान संपत असल्याची परिस्थिती झाली आहे। मला अशा घटनांची सवय आहे, मला काहीही झालेलं नाही, मी सुरक्षित आहे, असं श्याम मानव यांनी सांगितलं आहे। जे अनेक फोन येत होते त्यामध्ये एका हरिद्वारच्या महंतांचा फोन आला। ते मला म्हणायला लागले कि मानव साहब, आप जो काम कर रहे हो अंधविश्वास उन्मूलन का, बहुत अच्छा काम है, इस काम में हम भी शरीक होना चाहते। मतलब बहुत अच्छी बात, लेकिन मानव साहब हमारे मन में कुछ सवाल है, इन सवालों का जवाब हम आपसे चाहते हैं, पूछिए। मानव साहब, आप में किसी प्रकार का अंधविश्वास नहीं है? मतलब जी नहीं है। अगर आप में किसी प्रकार का अंधविश्वास नहीं है, ऐसा आप मानते हो, तो आपने क्या अपने राज्य घटना संविधान आपने पढ़ा है? मतलब जी हाँ पढ़ा है। इसका प्रीएम्बल पढ़ा है? जी हाँ पढ़ा है। इस प्रीएम्बल में कहा गया है, प्रस्तावना में कहा गया है कि वी द इंडियन पीपल, हम भारतीय लोग। इसका मतलब ऐसा है कि हम भारतीय लोगों ने यह संविधान निर्माण किया है, हम भारतीय लोगों ने यह संविधान लिखा है, अपने आप को समर्पित किया है। मतलब हाँ, बिल्कुल सही बात है, ऐसा ही इसका मतलब है। आप इस बात को मानते हो? मतलब जी हाँ मानता हूं। मानव साहब, जब ये प्रस्तावना लिखी गई थी, प्रीएम्बल लिखा गया था, तब आप वहां हाजिर थे? तो मैं कैसे हाजिर रह सकता हूं? क्योंकि ये जो प्रीएम्बल है, प्रस्तावना है, पंडित जवाहरलाल नेहरू जी ने लिखी है। 22 जनवरी 1947 यानी हमें स्वतंत्रता मिलने के 8 माह पूर्व संविधान सभा के सामने वो रखी, संविधान सभा ने इसको मान्यता दी। तब तो मैं पैदा ही नहीं हुआ था, मैं तो 51 साल में पैदा हुआ हूं। त्याने मला प्रतिप्रश्न विचारला कि जब मानव साहब वहां हाजिर नहीं थे, इसके बावजूद आप मानते हो कि ये संविधान हम भारतीय लोगों ने यानी आपने भी निर्माण किया है और अपने आप को समर्पित किया है, ये आपका सबसे बड़ा अंधविश्वास है। मी त्याला उत्तर देताना एवढंच म्हणालो कि आपकी बात बिल्कुल सही है, क्योंकि ये जो संविधान है ये हम आम लोगों ने निर्माण किया है, हम आम लोगों के लिए लिखा है और हम आम लोगों ने अपने आप को इसको समर्पित किया है। ये संविधान आप जैसे खास लोगों के लिए नहीं है। आप जैसे जो खास लोग हो, जो डायरेक्टली ब्रह्मा के मुख से टपकते हो, पृथ्वी पर अवतरित होते हो, आपका जो संविधान था जिसे मनुस्मृति कहते हैं, 2000 सालों से आप इस मनुस्मृति संविधान के आधार पर राज कर रहे थे, उसको गाड़कर ही ये संविधान निर्माण हुआ है। मित्रांनो, मी त्यांच्या पुढ्यामध्ये का या पद्धतीने बोललो? खरं म्हणजे माझी रुटीन भाषा ही नाही आहे, मी या पद्धतीने कधी बोलत नाही। माझ्या एक लक्षात आलं की गेल्या 3-4 वर्षामध्ये या देशामध्ये जे काही घडतं आहे त्याचं गांभीर्य सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेकांच्या तीव्रतेने लक्षात येतं आहे। जे संविधान इतक्या मेहनतीने या देशाला मिळालेलं आहे, ते गमावण्याची वेळ आज आपल्यावर येते आहे। लोकशाही गुंडाळून ठेवली जाते आहे। आरएसएस चे प्रमुख जाहीररित्या बोलताना बोलतात की हे जे संविधान आहे, आजचं संविधान आहे,
ते युरोपीय मूल्यांनुसार निर्माण झालेलं संविधान आहे. आपल्याला भारतीय मूल्यांनुसार निर्माण झालेलं संविधान तयार करायचं आहे आणि म्हणून यामध्ये परिवर्तन करायचं आहे. आणि तरीही आपल्यापैकी अनेकांना हा धोका लक्षात येत नाही. कारण मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांना हे संविधानाच्या माध्यमातून आपण काय मिळवलं याची जाणीव नाही आणि म्हणून ती तीव्रतेनं मला तुमच्यापर्यंत पोहोचवणं नितांत गरजेचं वाटतं. मित्रांनो, या देशामध्ये इंग्रजांचं राज्य होतं, त्याच्या आधी मुस्लिम राजे होते, त्याच्या आधी हिंदू राजे होते. बघा, आपण उल्लेख करताना मी फार हिस्ट्रीच्या तपशिलामध्ये जाणार नाही, कारण त्यामध्ये अनेक वादांचे मुद्दे असू शकतात. पण सर्वसाधारणतः या देशामध्ये गेल्या 2000 वर्षांचा जर आपण इतिहास पाहिला, राज्य कुणाचंही असो, कुणीही राजा असो, 2000 वर्षापूर्वी एखादा राजा कदाचित नाभी असेल, नंदवंशाचा, आणि तरीही या देशामध्ये मात्र मनुस्मृतीचं राज्य होतं. या देशामध्ये पुढच्या टप्प्यांमध्ये आणखी कोणी हिंदू राजे असतील आणि तरीही मनुस्मृतीचं राज्य होतं. या देशामध्ये मुस्लिम राजे आले. मुस्लिम राजे असताना सुद्धा तुमच्या माझ्या संपूर्ण भारतीय माणसांच्या जीवनावर, ज्यांना जे स्वतःला हिंदू म्हणवत असत किंवा भारतीय म्हणवत असत, त्यांच्या सामाजिक आणि धार्मिक जीवनावर मनुस्मृतीचंच राज्य होतं. या देशामध्ये आधुनिक विचारसरणी घेऊन इंग्रज आले. वैज्ञानिक प्रगतीसोबतच ते भारतामध्ये राज्य करू शकले आणि तरीही या देशामध्ये एवढे आधुनिक विचारसरणीचे इंग्रज असताना सुद्धा या देशावर, तुमच्या माझ्या जीवनावर, सामाजिक आणि धार्मिक जीवनावर मनुस्मृतीचंच राज्य होतं. याची तीव्रता कदाचित आपल्यापैकी अनेकांना नसते. मी माझ्या आयुष्यामध्ये बोलताना नेहमी म्हणतो की मी श्याम मानव नावाचा एक माणूस तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे. मी जातपात मानत नाही. मानत नाही म्हणजे केवळ शब्दांपुरतं बोलत नाही, आयुष्यात खरंच मानत नाही. ज्यावेळेस माझ्या वयाच्या 19व्या वर्षी, 20व्या वर्षी माझ्या लक्षात आलं की आपली आडनावं जाती प्रदर्शक असतात, त्यावेळेस मी जयप्रकाश नारायणांच्या संघटनेमध्ये काम करत होतो. जनेऊ तोडो जाती तोडो नावाचं आमचं आंदोलन होतं. माझ्या अनेक मित्रांनी आणि मी आपली आडनावं टाकून दिली, काहींनी आडनावं बदलली. त्यात मी माझं आडनाव बदललं, कारण महाराष्ट्रामध्ये आडनाव सातत्याने विचारलं जातं आणि म्हणून मानव नाव धारण करून तेव्हापासून मी मानव बनण्याचा प्रयत्न करतो आहे. आता मित्रांनो, एका बाजूने मी म्हणतोय की मी जात मानत नाही, पण समजा या देशामध्ये या पद्धतीची राज्यघटना निर्माण झाली नसती तर मला मी माणूस म्हणतो आहे किंवा माणूस बोलतो आहे असं मला म्हणता आलं असतं का? या देशाच्या परंपरेनुसार जर मला बोलायचं असतं तर मला म्हणावं लागलं असतं की श्याम मानव नावाचा एक शूद्र तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे. ही या देशामधल्या सर्वसामान्य माणसाची. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक। तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।